नमस्कार सर्वांना. कसे आहेत तुम्ही? मजेत ना? मजेतच असा. आता उन्हाळा सुरू आहे म्हटल्याच्या नंतर उन्हाळ्यातले वाळवण हे झालेच पाहिजे. जसं की साबुदाण्याचे पापड, तांदळाचे पापड, कच्च्या कैरीचं सुखं लोणचं, आंब्याचे साठ, दही भरलेल्या मिरच्या, मिक्स डाळीचे सांडगे. आज मी करते मिक्स डाळीचे सांडगे. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर द रॉयल ब्रदर्स 24 या माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता मी तुम्हाला दाखवते मिक्स डाळीचे सांडग्यासाठी मी कोणत्या कोणत्या डाळी घेतल्यात आणि किती प्रमाणात घेतल्यात ते मी तुम्हाला दाखवते. चला बघूया. व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत बघा. आता मी कडधान्य आणि चण्याची डाळ स्वच्छ धुवून घेते. कडधान्य भिजवताना सुद्धा 2-3 पाण्यातून व्यवस्थित धुवून घ्यायचं. बघा कसा किती फेस येतो ना, कारण का पावडर मारलेली असते, ते सर्व निघून गेली पाहिजे. असं करून 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचं. आणि जेव्हा सकाळी 7 तास भिजल्याच्या नंतर पुन्हा 2-3 पाण्यातून धुवून घ्यायचं. याची मात्र काळजी घ्या. टोप भरून मी पाणी ठेवते. आता जर रात्रभरामध्ये जर कडधान्य वर आलं आणि पाणी कमी पडलं तर ते वरचं कडधान्य ना भिजलं नाही जाणार. आता मी ठेवते झाकून आणि थोड्या वेळाच्या नंतर डाळ धुवून भिजवून ठेवणार. आता आपण भेटूया उद्या सकाळी. नमस्कार सर्वांना, शुभ प्रभात. आपला व्हिडिओचा दुसरा दिवस उजेडलेला आहे. आता मी बघते जे काल मी कडधान्य भिजवले होते 7 तासासाठी आणि डाळ भिजवली होती 5 तासासाठी. आता ते कसे काय भिजले ते बघते मी आणि व्यवस्थित स्वच्छ पाण्याने धुवून पण घेते. चला बघूया. हे बघा, हे कडधान्य मी 7 तासासाठी भिजवलं होतं. ते व्यवस्थितपणे भिजलंय आणि त्याच्यावरती किती फेस आलाय तो बघा. आणि ह्या डाळी ह्या 5 तासासाठी भिजवल्या होत्या मी, त्या पण मस्त व्यवस्थित भिजल्यात. हे बघा, आता मी हे फेस भरपूर आहे. हे बघा, आता मी स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेते. कडधान्य सुद्धा छान भिजलेला आहे. तर हा जो फेस आहे ना, हा मी सर्व असं काढून घेते. या हाताने किंवा चमच्याने हा फेस काढून घ्यायचा, कारण का हा जो फेस जर राहिला तर तुम्ही 7-8 वेळा जरी धुतला तरी ते फेस जाणार नाही. तर ही माझ्याकडे जाडी आहे, या जाडीमध्ये वरती सर्व. जर आपल्याला हे 1-2 वर्ष जर टिकवायचे आहेत सांडगे तर डाळी खरं म्हणजे स्वच्छ धुवून घ्यायच्या, नाहीतर त्याच्यावरती बुरशी येऊ शकते, वास येऊ शकतो. आता आपण ऊन आहे म्हणून उन्हामध्ये आपण सुकवू शकतो, बरोबर. पण जर उद्या पावसाला सुरू झाला तर मग कसं काय सुकवायचं? मग अशाने ना वास येऊ शकतं त्या सांडग्याने. म्हणून स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन उन्हाच्या ऐवजी 3-4 उन्हामध्ये चांगलं मस्त सुकवून घ्यायचे. बघा, अशा प्रकारे ना मी डाळ आणि हे कडधान्य 4-5 वेळा व्यवस्थित धुवून घेते. तुम्ही आता बघत असाल बघा, जरा फेस कमी झालाय. आता मी हे ना 5 पाण्यातून धुवून घेतलेत व्यवस्थित हे कडधान्य. आणि ही जाली आहे अशी जराशी वाकडी करून या टोपामध्ये मी अशी करून ठेवते. हे बघा, म्हणजे सर्व पाणी निघून जाऊ दे. म्हणजे आपण जर मिक्सरला जर असं जाडसर वाटलं तर ते एकदम पातळ नाही झालं पाहिजे. असं जरा क्रॉस करून ठेवायची जाली, म्हणजे पाणी सर्व निघून जातं. आता अशाच प्रकारे मी डाळ सुद्धा धुवून घेते. माझ्याकडे ही दुसरी जाली आहे, याच्यामध्ये डाळ ओतते, म्हणजे पाणी सर्व निघून जाईल. डाळ पण मी 4 पाण्यातून व्यवस्थित धुवून घेतले. आता ही डाळ सुद्धा, ही जाली आहे ना, ही जाली सुद्धा या टोपावरती मी अशी जराशी वाकडी करून ठेवते. हे बघा, अशी, म्हणजे सर्व पाणी त्याचं निघले. कडधान्याचं पाणी सर्व निघून गेले. हे बघा, आता हे मिक्सरला मी जाडसर वाटून घेते. मिक्सर मी लावलंय. पाणी आपल्याला हवं तेवढंच घालायचं यामध्ये. शक्यतो कमी पाणी लागेल याचा प्रयत्न करायचा.
असं बंद चालू करून वाटून घ्यायचं. आता तुम्ही बघत असाल हे थोडं सुकं आहे. आता याच्यात मी थोडंसं पाणी घेते. हे बघा, थोडंसं पाणी घालते. असं वाटलं नाही वाटत आहे तर पुन्हा थोडंसं घालायचं, पण एकदमच नाही घालायचं. बघा आता तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित झाले, परफेक्ट. आता हे कडधान्य आहे ना म्हणून साठी जरा एवढा वेळ लागते. आता डालीचं असतं ना ते लगेच. आता हे वेगळं वेगळं सगळं वाटून घ्यायचं आणि मग एकत्र सर्व झालं ना वाटून की मग एक जीव करून घ्यायचं. आता मी यामध्ये काढून घेते. बघा झालं ना एकदम मस्त. याचे मस्त सांडगे होतील. तुम्ही बघू शकता, बघा किती छान झालं हे. अशा प्रकारे ना मी हे सर्व कडधान्य आणि डाली अशा जाडसर भरटसारख्या वाटून घेते मिक्सरमध्ये. डाळ आणि कडधान्य मी सर्व मिक्सरला वाटून घेतले जाडसर. हे बघा आता मी हे सर्व एकजीव करते. मी जे कडधान्य आणि जे डाली भिजवल्या होत्या त्याच्याप्रमाणे तर हे वाटून भरपूरच झालं. बघा हे आपली डाळ कडधान्य सर्व वाटून मिक्स करून घेतलंय मी. हे बघा हे सर्व आता एकजीव झालेलं आहे. आता मी तुम्हाला दाखवते यामध्ये मी कोणकोणते मसाले घेते. तुम्ही बघितलात कढई आहे ना वरसर भरली. म्हणजे जे कडधान्य आणि डाळी दोन्ही पण वाटल्या ना अलग अलग, त्या मिक्स करताना जरा मला त्रास होत होता, पण तरी पण मी कसं तरी मिक्स केलं. मग विचार केला मी, अरे आता मसाला घालताना तर मला आणखीन त्रास होणार, म्हणून साठी मी अगोदरच आहे ना त्या मोठ्या टोपामध्ये घेते. ही सर्व कढई रिकामी करते, म्हणजे जे मसाले मला घालायचे त्याच्यामध्ये ते मिक्स करायला बरे होय की नाही. हे घेतलेत मी 2 चमचे छोटे धणे, 1 छोटा चमचा जिरं आणि ही लसूण घेतले. मी मोठे मोठे मी 4 कांदे लसणीचे सोलून घेतले. आता हे मी मिक्सरला अशी बारीक पेस्ट करून घेते. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये ना मिरच्या सुद्धा घेऊ शकता, पण मी मिरची घेणार नाही. कारण का माझे नातू 2 खातील आणि मिरचीचा तुकडा जर त्यांच्या दाताखाली आला, समजा कधी आपण हे सांडगे डालीत वगैरे टाकले नाही, त्यांनी जर खाल्ला नाही तर मग रडतील ना. म्हणून साठी मी मिरची नाही घेत आहे. त्याऐवजी आपण लाल तिखट घेऊया. हे बघा असं मी जाडसर हे वाटून घेतलंय. एकदम पण पेस्ट नाही, जसं आपण डाळ आणि ते कडधान्य असं भरटसारखं वाटून घेतलं ना तसंच हे पण, म्हणजे चांगलं मिळून येईल. आता आपण बघूया दुसरे मसाले. हे घेतलं मी कांदा लसूण चटणी, चव खूप भारी असते. थोडीशी हळद, गरम मसाला हे घ्यायचं म्हणजे आपले सांडगे चांगले चविष्ट लागतील. मी हिरवी मिरची घेतलेली नाही म्हणून त्यासाठी मी घेतले 2 चमचे लाल तिखट. चवीनुसार मीठ, मीठ मात्र तुम्ही चेक करा. 1 चमचा हिंग. आता ही जी पेस्ट वाटले ही सर्व यात घालते मी. आता हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि मीठ चेक करायचं. सर्व मिक्स करून घेतलं बघा मी व्यवस्थित. आता रंग पण बदली झालाय. हे मिश्रण आपलं पूर्ण तयार आहे. आता आपण ताटामध्ये छोटी छोटी सांडगे तोडून सुकशी घालूया. सर्व मिश्रण मी एकजीव करून घेतलं आणि बाहेर अंगणामध्ये आली. किती गरम होतंय बाप रे. आता हे छोटे छोटे सांडगे आपण ताटामध्ये तोडून घेऊया. हे बघा असं हातात घ्यायचं आणि असं छोटे छोटे, म्हणजे तुम्हाला केवढे हवेत तेवढे तुम्ही तोडू शकता. मी एवढे ना मोठे मोठे तोडते, म्हणजे मोठे म्हणजे मीडियम आहेत. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यापेक्षा मोठे पण तोडू शकता किंवा छोटे पण. पण जर असं मीडियम असतील ना तर बरं आहे. कारण का आपण हे डाळीमध्ये घालणार किंवा सांडग्याची भाजी सुद्धा करतात, तर त्यामध्ये ते शिजणार आणि मग ते थोडेसे वितळणार. दाताखाली आपल्याला लागले तर पाहिजे, होय की नाही. जसं मुठिया कशी करतात डाळीमध्ये टाकतात ते
त्यांचे ते गुजराती लोकांचे ते मुठ्या कशा अख्खीच्या अख्खे असतात, तसं जरा लागलं पाहिजे ना दाताखाली, छान वाटतं. आणखीन तुम्हाला एक दुसरी टिप दाखवते, ते पण तुम्ही बघा. तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय तसं तुम्ही करा. कडाक्याचं ऊन आहे आणि उन्हामध्ये हे असं काहीतरी वालवण झालंच पाहिजे. उन्हाळी स्पेशल. तुम्ही हे पातळ प्लास्टिकवरती पण घालू शकता किंवा कपड्यावरती पण घालू शकता सुकायला. पण कपड्यावरती घातलात किंवा प्लास्टिकवरती घातलात तर मग ते ऊन गेल्याच्या नंतर मग ते उचलायचं कसं? हे ताटामध्ये सुकायला घातलं ना, की आपली एकावर एक ताटं उचलून ठेवली की झालं. त्याला कमीत कमीत तरी 2-3 ऊन तर लागलेच पाहिजे. चांगले कडक सुकले पाहिजेत. तरच वर्षभर आपले ते सांडगे टिकून राहतील चांगले. नाहीतर बुरशी वगैरे येऊ शकते. याची मात्र काळजी घ्यायची. एवढा आपण खर्च करतो, मग त्याचं व्यवस्थित राहिले पाहिजे ना वर्षभर. वर्षभर जरी नाही राहिले, पण जेवढे दिवस ते संपेपर्यंत तरी राहिले पाहिजे ना व्यवस्थित. मला तर हे सोपं वाटतंय. आपले ताट उचलायचे आणि एकावर एक ठेवून द्यायचं कपडा घालून. दुसऱ्या दिवशी पुन्हा सुकायला ठेवायचे. हे बघा. अशा प्रकारे ना मी सर्व ताटामध्ये सांडगे तोडून घेते आणि बाहेर येणे अंगणामध्ये टेबल पण ठेवला नाहीये. त्या टेबलावरती चांगलं सुकवून घेते. ऊन पण काय कडाक्याचं पडलंय बघा. मस्त कडक कडक सुकून येतील. आता मी तुम्हाला दाखवते सांडगे तोडायची एक दुसरी ट्रिक. ही बघा, ही तेलाची पिशवी आहे आणि ही पिशवी मी स्वच्छ धुवून सुकवून घेतली आणि आता त्याच्यामध्ये हे आपलं मिश्रण भरते मी. तुम्हाला किती हवं तेवढं तुम्ही भरा आणि वरती एक असं रबर लावा. आता इथे मी एका बाजूला थोडस असं कट करून घेतलं एका कोण्यावरती. आता याच्या मदतीने पण आपण जसे आपल्याला हवे तसे सांडगे आपण तोडू शकतो. बघितलं, एकदम सोपं आहे. आपले हात पण खराब नाही होणार. आता तुम्हाला जसे हवे ना त्या आकारामध्ये तुम्ही या पिशवीच्या मदतीने हे सांडगे तोडू शकता. हे सांडगे आहे ना ताटामध्ये ठेवताना साईडला जरा जरा आपण पडतं, जसं आपण हाताने ठेवतो ना सांडगे तसे. आता मी हे दुसऱ्या ताटामध्ये जे सुकवलं ना त्याच्यामध्ये ना हाताने ठेवताना जरा बाजूला पडत होतं थोडं थोडं. याच्याने बघा एकदम व्यवस्थित मस्त येतं. मला तर हेच सोपं वाटतं. तुम्हाला कोणतं सोपं वाटतंय? तुम्हाला माझी कोणती ट्रिक आवडली? हाताने सांडगे तोडायची ट्रिक आवडली की ह्या पिशवीने मी तोडते ती आवडली? नक्की कमेंट करून सांगा. ह्या पिशवीच्या मदतीने ना तुम्ही सांडगे एकदम जवळ जवळ पण तोडू शकता. हे बघा, भरपूर जागा आहे त्याच्यामध्ये. त्याच्यात तुम्ही जवळ जवळ पण ठेवू शकता. आणि हाताने ठेवायचं म्हटलं ना तर बाजूच्या सांडग्याला आपला हात लागतो आणि ते सांडगं मोडलं जातं. पिशवीत भरून सांडगे मोडायची ट्रिक कशी वाटली तुम्हाला? आवडली ना? मला तर खूप आवडली. काय सुद्धा त्याच्यामध्ये टेन्शन नाही. एकदम मस्त. तुम्ही आता म्हणाल की काकी तुम्ही एवढा टोप भरून सांडग्याचं पीठ तयार केला, म्हणजे जे मिश्रण तयार केलं. तुम्हाला मी सांगू का, आता मी मुंबईला गेली होती ना, तर जे मिठाईवाले असतात ना त्यांच्याकडून माझ्या मुलांनी ना असं म्हणजे छोटे छोटे पाकिट असतात त्यांच्याकडे विकायला. सुक्या मिरच्या, असे सांडगे, पापड, असं काय काय वेगवेगळं असं ना असतात विकायला. तर माझा मुलगा ना घेऊन आला. तर मला म्हणतो, आई बोलते मला हे असं खूप आवडतं, तर तुला बोलते येत असेल तर तू कर ना, गावाला सुकव ना बोलते. म्हणून साठी ना हे मी आता त्यांना पण आवडतं म्हणून मी त्यांच्यासाठी थोडं थोडं बांधून देईन म्हणून साठी मी एवढं टोप भरून हे सांडग्याचं पीठ तयार केलंय, म्हणजे मिश्रण तयार केलंय. म्हणजे त्यांना खूप आवडतं, माझ्या मुलाला पण माझ्या मुलीला पण. मग दोघांना पण मी देईन. आता ती लोक तिकडे कुठे सुकवणार ना. आपल्या इथे मस्त अंगण आहे एवढं मोठं आणि कडाक्याचं ऊन आहे, उघडी जागा आहे. मग म्हटलं इथेच सुकवून देते. म्हणून साठी मी एवढं हे मिश्रण तयार केलेलं आहे. आता हे किती दिवस टिकेल तेवढा दिवस आपण टिकवायचा. शक्यतो हे वर्षभर पण टिकतं.
सांडग्याची भाजी तरी तुम्ही केलात ना तरी एकदम छान. कांदा टमाटर टाकायचं आणि जे आपल्याला काय मसाले टाकायचे आहेत ना ते टाकून मस्त वाफेवरती ती भाजी करायची. एक नंबर होती ती भाजी. उन्हाळ्यामध्ये आपण जेवढं काय वाळवण म्हणजे सुकवू, जेवढं काय आपण करू तेवढं सर्व कमीच आहे आपल्याला. जेवढं करू तेवढं कमी आहे की नाही? अजून आंबे बरोबर पिकायला लागलेले नाही. नाहीतर पडलेले आंबे आणायचे आणि जे चांगले आंबे असतील ना ते स्वच्छ धुवून त्याचे साठ करायचे. कच्च्या कैरीचे सुद्धा शिजवून आमरस शिजवून त्याचा पण साठ होतो. तुम्ही जेवढं कराल तेवढं कमी आहे कोकणामध्ये. खरंच. फक्त आपल्याला वेळ हवा. काय फटाफट होतो हो याच्यानी, या पिशवीनी. खरंच. तुम्ही जर सांडगे जर केले नसतील आणि करणार असाल तर नक्की हे ट्रिक तुम्ही करून बघा. हे बघा, है ना? अशा प्रकारे ना ते जेवढं टोपातलं जे मी मिश्रण केलंय हे सर्व मी ताटांमध्ये असं सांडगे तोडून घेते आणि सुकायला ठेवते. माझा हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघता, कुठल्या शहरातून बघता, कुठल्या गावातून बघता, नक्की कमेंट करून सांगा. आणि हे माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात नक्की कमेंट करून सांगा मला. आणि आणखीन तुम्हाला कसे व्हिडिओ बघायला आवडतील ते पण तुम्ही मला कमेंट करून सांगा. मी त्यावरती नक्कीच प्रयत्न करेन. सांडगे सर्व ताटामध्ये तोडून मी सर्व ताटं या टेबलावरती सुकायला ठेवलेत. आता जोपर्यंत हे चांगले कुडकुडीत म्हणजे कडक असे सुकत नाही तोपर्यंत 3-4 ऊन जेवढे हवे तेवढे ऊन चांगले याला दाखवायचे. चांगले कडक झाले पाहिजे तरच ते वर्षभर चांगले टिकू शकतील. नाहीतर बुरशी वगैरे जर आतमध्ये जर ओलसर राहिलं तर बुरशी येऊ शकते. त्याची मात्र काळजी घ्या. काय ऊन लागते, किती गरम होतंय. पण काय करणार, हे जे आपण उन्हाळ्यामध्ये जे उन्हाळ्याचं स्पेशल जे वाळवण आहे ते या उन्हातच आपल्याला करावं लागतं, होय की नाही? तरच आपण वर्षभर ते खाऊ शकतो ना. असंच तर आपल्याला मिळणार नाही. माझ्या या मिश्रण डाळीचं सांडगे केलेले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला तर नक्कीच आजच करून बघा. आणि तुम्ही जर नसाल केला तर मी सांगितलेली जी पिशवीची ट्रिक ती नक्कीच तुम्ही करा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटूया अशाच पुढच्या सुंदर व्हिडिओमध्ये. धन्यवाद. मिक्स डाळीचे सांडगे ना मी 7-8 ताटामध्ये असं एकेरी करून सुकायला घातले होते. आणि 2 दिवस ते चांगले सुकल्याच्या नंतर मी काय केलं, त्यांना 2 ताटामध्ये केलं आणि त्यानंतर एक ऊन दाखवला. आणि तुम्ही बघू शकता, हे बघा काय मस्त कुडकुडीत सुकलेत एकदम. आता मी काय करते, हे सर्व बरणीत भरून घेते. काय मस्त कुडकुडीत सुकलेत बघा. आता मी या बरणीत भरून घेते. एक बरणी भरून सांडगे झाले. आता याच्यातली थोडीशी आम्हाला ठेवेन, बाकीची सर्व मुलांना देईन. आता मे महिन्याचं ऊन आहे, जे काय उन्हाळ्याचं वाळवण सुकवायचं आहे ते सुकवून घ्या फटाफट. पावसाचा काय भरोसा नाही, कधी पण हजेरी लावतो.